संस्था, व्यवस्थापन महाविद्यालय, व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य आणि माझे स्नेही डॉक्टर सावंत सर, त्यांच्याबरोबरच तुमच्या स्टाफवर काम करणारे माझे इतर मित्र कुंभार सर असतील, भोला सर असतील आणि इतर सर्व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मित्र, तर ज्या विषयावर आपण बोलण्यासाठी संधी दिलेली आहे त्या म्हणजे कर्मवीर अण्णांचं शैक्षणिक तत्वज्ञान. अण्णांचं शैक्षणिक तत्वज्ञान ज्याच्यामुळे आकाराला आलं, तो काळ, तो संघर्ष थोडासा आपण समजावून जर घेतला तर आपल्याला कर्मवीर अण्णांचं शैक्षणिक तत्वज्ञान असंच का हे आपल्याला चांगलं समजू शकेल. यापूर्वी 3 वक्त्यांनी कर्मवीर अण्णांच्या कार्यावर खूप चांगलं विवेचन केलंय. शक्यतो त्याची पुनरुक्ती होणार नाही याची काळजी मी घेईन. तर आज आपण जगत असलेलं सुविधायुक्त आयुष्य जे आहे ते पूर्वजांनी केलेल्या कष्टाचं आणि संशोधनाचं फलित आहे. अगदी शिक्षणाबाबतीमध्ये जरी बोलायचं असलं तरी सुद्धा आपल्याला मी सांगू इच्छितो, इथं आज आपण ज्या सुसज्ज इमारतीमध्ये, सर्व सोयीने युक्त इमारतीमध्ये टॅब जवळ घेऊन जे शिक्षण घेत असतो त्याची पूर्वीची आवृत्ती, सुरुवातीची आवृत्ती जी होती ती खूप वेगळी होती. पूर्वी ज्याला धुळी म्हणत असत, आज पूर्व प्राथमिक असं म्हटलं जातं. धुळी याचा अर्थ असा होता की जमिनीवर माती एकसारखी करायची आणि त्या एकसारख्या झालेल्या, सपाट झालेल्या मातीवर बोटानं अक्षरं गिरवायची, म्हणजे धुळीवर अक्षरं उमटवायची बोटानं, त्याला धुळी म्हणायचे. आज मात्र आपण ते बोट ते कीबोर्ड एवढा प्रवास केलेला आहे. बोटाने जी अक्षरं लिहिली जायची, त्याच्यानंतर टाक आला, त्याच्यानंतर पेन आला, शाई पेन आला, त्याच्यानंतर बॉल पॉईंट पेन आला आणि आज आपल्याकडे कीबोर्ड आहे. तसंच जिथं धूळ होती त्या धुळीच्या ऐवजी पाटी आली, नंतर कागद आला आणि आज आपण स्क्रीन वापरतो. म्हणजे बोट ते धूळ हा प्रवास कीबोर्ड ते स्क्रीन इथंपर्यंत झालेला आहे. आणि इथंपर्यंतचा प्रवास किंवा ही सुविधा आपणाला ज्याने निर्माण केली त्या पूर्वसुरींचं आपणाला स्मरण करावंच लागेल. कारण त्यांच्या कष्टामुळं, त्यांच्या अथक परिश्रमामुळं आज आपण हे सगळे टॅब आणि लॅपटॉप्स वापरतो. याच्या पाठीमागचं संशोधन, याच्या पाठीमागचं परिश्रम, या परिश्रमाला आपण सगळ्यांनी वंदन करावं अशी माझी इच्छा आहे याच्यामध्ये. कारण शिक्षणाचं आजचं स्वरूप जे आहे, जे सुखावं आहे, तर ते सुखावं स्वरूप आपल्यापर्यंत इथं देण्याचं काम ज्या लोकांनी केलेली आहे त्या लोकांच्या खांद्यावर आपण बसलो आहे आणि म्हणून आपणाला इतक्या सुविधा प्राप्त झालेल्या आहेत. शिक्षण, ज्ञानार्जन ज्या काळामध्ये एक विशिष्ट वर्गाची वक्तेदारी होती, विशिष्ट वर्णाची मिरासदारी होती, विशिष्ट समाजाची ठेकेदारी होती, त्या काळामध्ये बहुजन समाज जो आहे, दलित शोषित समाज जो आहे, त्याचं जगणं हे जनावरापेक्षाही बत्तर होतं. कारण त्या काळामध्ये जरी कोणी शिक्षणाचा किंवा पुस्तकाचा किंवा वेद मंत्रोच्चाराचा ऐकलं जरी तरी तो गुन्हा होता या बहुजन समाजाचा. आणि ते ऐकलेली एखादी व्यक्ती जर सापडली तर त्याच्या कानामध्ये शिस्त ओतलं जायचं. कोणी जर त्या वेदाचा किंवा श्रुतीचा उच्चार जर केला या लोकांनी तर त्याची जीभ छाटली जायची. म्हणजे ही मक्तेदारी, ही मिरासदारी, ही ठेकेदारी इतक्या टोकाची होती. आणि त्यामुळं या बहुजन समाजाला, दीनदलित पददलितांना शिक्षण आपण पाहतो की हे खूप कठीण होतं. त्यांच्या नशिबीच नव्हतं. ते नशिबी नव्हतं म्हणण्यापेक्षा ते शिक्षणापासून कसे दूर राहतील याची अतिशय व्यवस्थित योजना तेव्हा केलेली होती. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये शिक्षणाचं महत्त्व काय असतं. एखाद्या भुके कंगाल व्यक्तीला एका अन्नाचा घाससुद्धा स्वर्गातलं अमृत लागावं, इतकं गोड लागावं अशी जेव्हा अवस्था असते त्यावेळेला त्या एका घासाचं मोल त्याला समजलेलं असतं. त्या काळामध्ये शिक्षणाचं मोलही असंच होतं. ज्यावेळेला शिक्षण हे या बहुजन समाजापासून दूर दूरवर कुठंतरी नेऊन ठेवलेलं होतं, अंधार कोठडीमध्ये त्यांना बंद केलेलं होतं.
कोंडवाड्यामध्ये कोंडून ठेवलेलं होतं, त्यावेळेला या समाजाची जी अवस्था झालेली होती ती अवस्था आपण पाहतो की अतिशय विचित्र अवस्था होती. आणि अशा अवस्थामध्ये शिक्षण बहुजनापर्यंत आणण्यासाठी कमालीचा संघर्ष प्रस्थापितांशी करावा लागला. आणि या प्रस्थापितांशी संघर्ष करताना तुम्हाला माहीत आहे की तो संघर्ष इतका सहज नव्हता. जे काही संघर्ष करणाऱ्यांना सोसावं लागलं ते पराकोटीचं शोषण होतं, पराकोटीचा त्याग होता. आणि त्यामुळं हे शिक्षण आपल्यापर्यंत ज्यानी ज्यानी आणलं, भगीरथाने जशी गंगा आणली पृथ्वीवर, किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त अवघड काम या मक्तेदारांकडून शिक्षण सोडवून घेणं आणि बहुजनापर्यंत आणणं इतकं कठीण काम ते होतं. आणि असं कठीण काम करण्याची जी परंपरा जी आहे, जी वंशावळ जी आहे, त्या वंशावळामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील आहेत. खरं तर हे कठीण काम करणाऱ्यांच्यामध्ये आद्यपुरुष ज्याचा आपण भगीरथ म्हणून ज्याचा उल्लेख करू ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी ते शिक्षण बहुजनाच्या दारापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. केवळ त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेला त्यांना मरणयातना सोसाव्या लागल्या या प्रस्थापितांच्याकडून, या ठेकेदारांच्याकडून, या मक्तेदारांच्याकडून. आणि मग तिथं त्यावेळेला त्यांनी जे काही केलं त्याच्या त्यागाला, त्याच्या शोषणाला अंत नाही, त्याच्या संयमाला अंत नाही. अशा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रथमतः आपण पाहतो की या शिक्षण अमृताचा एक थेंब बहुजनाच्या दारापर्यंत आणला. आता शिक्षण ज्याला आपण म्हणतो, नक्की शिक्षण म्हणजे आपण कशाला शिक्षण म्हणतो? जे शिक्षण आपणाला, जे ज्ञानार्जन आपणाला अर्थार्जन करून देऊ शकेल, मिळवू शकेल आणि त्याच्या जोरावर आपणाला चार घास सुखानं खाऊ देऊ शकेल, हा शिक्षणाचा अतिशय संकुचित, अतिशय सीमित असा अर्थ झाला. खरं तर हाच अर्थ जर आपण शिक्षणाचा आज घेतला जातो आणि हाच जर अर्थ आपण जर घेतला तर शिक्षणाशिवाय पशुपक्षी आणि किडामुंगीसुद्धा अर्थात त्यांचं अन्नपाणी मिळवतात. मग शिक्षणाशिवाय जर अन्नपाणी हे पशुपक्षी आणि किडामुंगी मिळवत जर असेल, मग आपलं शिक्षण त्याच्यापेक्षा नक्कीच वेगळं असलं पाहिजे. त्यामुळे शिक्षणाचा अर्थ लावताना केवळ भाकरी मिळवून देणारी कला, भाकरी मिळवून देणारी माहिती किंवा भाकरी मिळवून देणारा एक मार्ग किंवा साधन म्हणून शिक्षणाकडे पाहणं आपल्यासाठी गुन्हा ठरू शकतो. शिक्षण त्याला आपण म्हणतो की जे शिकणाऱ्याला अस्मिता देतं, शिकणाऱ्याला ओळख देतं, शिकणाऱ्यामध्ये स्वाभिमान जागृत करतं, त्याचं सत्व जागृत करतं, त्याच्या चरित्राची आणि चारित्र्याची जडणघडण करतं, त्याचं संवर्धन करतं, सजीवांप्रती समभाव निर्माण करतं, संवेदना आणि सहवेदना त्यांच्यामध्ये निर्माण करतं. त्याला आपण शिक्षण म्हणतो. विकारवश आणि विकारविलसितेच्या विरोधी लढा उभा करू देऊ शकतं. तुम्हाला विकारविहीन करणारं जे असतं त्याला आपण शिक्षण म्हणतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मानवी मूल्यांचा परिपोष, आदर आणि संवर्धन करणारं जे असतं त्याला आपण शिक्षण असं म्हणतो. तर असा सुसंस्कारी, सुसंस्कृत माणूस तयार करणं हे शिक्षणाचं आद्य कर्तव्य आहे. आणि जर असा माणूस तयार झाला नाही तर आपण जे घेतलं त्याला शिक्षण म्हणता येत नाही, त्याला ज्ञानार्जन म्हणता येत नाही. म्हणून असा सुसंस्कृत आणि सुसंस्कारी माणूस करण्याचं किंवा तयार करण्याचं काम, घडवण्याचं काम हे शिक्षण करत असतं. आणि या सर्वाच्या जोरावर सुखी, समाधानी सहजीवन असा समाज निर्माण करणं, तर तो असा समाज निर्माण करण्याचंही काम शिक्षणच करतं. पृथ्वीला सजीवांच्या जगण्याचं आदर्श ठिकाण बनवण्याचं काम हे शिक्षण करत असतं. म्हणजे शिक्षणाचा इतका व्यापक अर्थ जो आहे तर तो अर्थ अण्णांच्या कार्यातून आपणाला नक्की पाहायला मिळतो. हजारो लाखो हे शिक्षण का गरजेचं होतं, अशा पद्धतीचे लाखो भुकेलेले लोक, उपाशी लोक किंवा भूकबळीनं मृत्यू पावलेले लोक जात असताना धान्यांची कोठार कुलूप बंद जर ठेवली तर त्या व्यवस्थेला तुम्ही काय म्हणाल? अन्नासाठी तडफडणारे हजारो लाखो लोक बघत असताना जर सुरक्षेमध्ये कुलूप बंद वखारेमध्ये धान्याच्या थापी, धान्याची पोती जर आपण कुलूपबंद जर ठेवली तर तुम्ही याला मानवी म्हणाल का? तर नक्की नाही. हा
असुरी विचार आहे, हा असुरी आचार आहे. नेमकी हीच परिस्थिती शिक्षणाची होती. जशी अन्नधान्याची साठेबाजी अमानवी आणि गुन्हेगारी आहे, तसे शिक्षणाची साठेबाजी सुद्धा अमानवी आणि तो मोठा गुन्हा आहे, मानवाप्रती असणारा, मानवतेप्रती असणारा. आणि म्हणून अशा रीतीनं हे गुन्हेगारी जी आहे तिचा अंत करण्यासाठी, ही अमानवता जी आहे तिचा अंत करण्यासाठी, ही साठेबाजी, ही मक्तेदारी, ही ठेकेदारी संपवण्यासाठी म्हणून आपल्या पूर्वीच्या पिढ्यातील अनेकांनी अख्खं आयुष्य याच्यामध्ये समर्पित केलेलं आहे. अख्खं आयुष्य याच्यामध्ये त्यांनी घालवलेलं आहे. या कोठाराचा सिलबंद दरवाजा किलकिली करणारा पहिला महामानव म्हणजे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. यापूर्वी शिक्षण नव्हतं असं नाही, शिक्षण होतं, खूप हजारो वर्षापासूनचं शिक्षण होतं, परंतु ते कैद झालेलं शिक्षण होतं. ते ठराविक लोकांच्या, ठराविक गटाच्या, ठराविक समाजाच्या व्यक्तीसाठी ते मिष्टान्न होतं, ते मेजवानी होती. परंतु बहुसंख्यासाठी मात्र ते आपण पाहतो की खूप खूप दूरचं असं गुलबकावलीचं फूल होतं. खूप खूप अशक्यप्राय अशी ती गोष्ट होती. आणि म्हणून या सामान्य लोकांना शिक्षण मिळवून देणं याला खूप महत्त्व आहे. कारण जो सधन आहे, जो श्रीमंत आहे, जो तो उच्चवर्गीय आहे, त्याला दुःख कधीच नव्हतं, त्याला कशाचीच कधी कमी नव्हती. ना अन्न पाण्याची कमी होती, ना शिक्षणाची कमी होती, ना सुखसोयीची कमी होती. हे अतिशय जनावरासारखं आयुष्य ज्यांच्या नशिबी आलं तो सर्वसांशोषित आहे, जो वंचित आहे, पददलित आहे, या लोकांचा की जो बहुजन वर्ग आहे. 100पैकी 97% असणारा हा वर्ग जो आहे, तर हा 97% असणारा वर्ग हा नेहमी उपाशी राहिला, नेहमी वंचित राहिला, नेहमी शोषित राहिला. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांची परिस्थिती वेगळी नव्हती. आणि म्हणून या शिक्षणाच्या साठेबाजांकडून, मक्तेदारांकडून, या ठेकेदाराकडून थोडंसं शिक्षण यांच्या वाट्याला यावं. भगीरथाची गंगा जी स्वर्गामध्ये कैद केलेली होती ती सर्वसामान्यांच्या वाट्याला यावी, याच्यासाठी म्हणून ज्या भगीरथांनी प्रयत्न केला तो पहिला भगीरथ क्रांतिसूर्य महात्मा फुले. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की मग ही वंशपरंपरा सुरू झाली. आणि या वंशपरंपरेमध्ये क्रांतिसूर्य महात्मा फुल्यांच्या नंतर छत्रपती शाहू महाराज, कर्मवीरांना, या आपण पाहतो की भगीरथ पुत्रांची आपल्याला वंशावळ पाहायला मिळते. याच्यामध्ये 1851ची महात्मा फुल्यांनी सुरू केलेली मुलींची पहिली शाळा पुण्यातली जी आहे, ही पहिली शाळा हा साठेबाज शैक्षणिक व्यवस्थेवरचा पहिला घणाघात होता. आणि बहुजनांच्या शिक्षणाची ती पहिली पाठ होती सूर्याची, ज्ञानसूर्याची 4 किरणं आता कुठं इथं बहुजनांच्या दारापर्यंत, त्याच्या झोपडीपर्यंत त्याचे कवडसे यायला त्यावेळेला सुरुवात झाली. हा आपण पूर्वकाळ जर पाहिला, ही पार्श्वभूमी जर आपण पाहिली, मग आपल्याला कळेल की कर्मवीरांनी केलेलं काम, केलेलं शैक्षणिक काम किंवा उभं केलेलं काम हे काय होतं. या पार्श्वभूमीवर कर्मवीरांची शैक्षणिक तत्त्वज्ञान जे आहे ते तत्त्वज्ञान तयार झालं. तर शैक्षणिक तत्त्वज्ञान म्हणजे खूप काही गूढरम्य असं तत्त्वज्ञान हा शब्द नाही. शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा साधा अर्थ आहे की शैक्षणिक विचार, शैक्षणिक उद्दिष्ट, म्हणजे शिक्षण कोणतं असावं, ते कोणाला मिळालं पाहिजे, ते का मिळालं पाहिजे आणि कसं मिळालं पाहिजे, याच्याबद्दलची चतुःशास्त्री जी आहे, याच्याबद्दलची नियमावली जी आहे, याच्याबद्दलची दृष्टी जी आहे, याच्याबद्दलचे विचार जे आहेत कर्मवीरांचे, तेच कर्मवीरांचं शैक्षणिक तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे या तत्त्वज्ञानाला आपण पाहतो की जो पाया जो आहे, आधार जो आहे कर्मवीरांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाला, तो आधार महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं, मराठी राज्यापुरतं बोलायचं राहिलं, तर मराठी समाजापुरतं बोलायचं झालं तर श्री संत तुकाराम, महात्मा ज्योतिराव फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांचा पाया कर्मवीरांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाला आहे. कारण संत तुकारामांच्या अभंगामध्ये, गाथेमध्ये तुम्ही जर पाहिलं, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, म्हणजे शब्दाचं महात्म्य संत तुकारामांनी सगळ्या मराठी समाजाला, सगळ्या बहुजनाला तेव्हा त्यांनी पटवून दिलेलं होतं. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सुद्धा विद्येविना मती गेली असं जे म्हटलेले होते. आणि एवढे सारे अनर्थ
एका अविद्येने केले. त्यांचं ज्या 7-8 ओळी जे आहेत, खरं तर आपण पाहतो की शिक्षणाचं विद्येचं मर्म सांगणारा महात्मा फुल्यांनी दिलेला तो अमर मंत्र आहे तो. आणि हा दिलेला अमर मंत्र बहुजनाला त्यांनी दिला. बहुजनाच्या दारिद्र्याचं, बहुजनाच्या विकलांग परिस्थितीचं खरं कारण काय आहे, तर त्या खरं कारण त्यांनी त्यांच्या या मंत्रामध्ये दिलेलं आहे. आणि हा मंत्र जो आहे, त्या बहुजन समाज अज्ञानी अंधश्रद्धा का झाला? अज्ञानी अंधश्रद्धा झाला नाही आहे, तर अज्ञानी आणि अंधश्रद्धा बनवला. त्याचं ते षडयंत्र जे होतं, त्या षडयंत्राला इथं आपण पाहतो की धक्का देणारा या फुल्यांचा आणि संत तुकारामांची ही काव्ये जी आहेत, मंत्र जे आहेत, तो आपणाला सांगत असतो. छत्रपती शाहू महाराज खरं तर हा राजा होता, परंतु हा राजा गरिबांचा राजा होता, हा रयतेचा राजा होता. आणि हा रयतेचा राजा असल्यामुळं डोंगर कपाऱ्यामध्ये शेता बांधावर फिरणारा हा राजा होता. साध्या सामान्य लोकांचं दुःख वाटून घेणारा हा राजा होता. आणि म्हणून या सामान्य लोकांचं दुःख जे आहे, दैन्य जे आहे, या दैन्याचं मूळ कशामध्ये आहे, या राजाला माहीत झालेलं होतं. आणि हे माहीत झालेलं दैन्य जे आहे, याच्यावर उतारा कुठला आहे, याच्यावर उपाय काय आहे, याचंही चिंतन या राजानं केलेलं होतं. आणि या राजाच्याच आपण पाहतो की शिकवणीच्या खाली कर्मवीर भाऊराव शिकू शकले, त्यांच्या राजवाड्यामध्ये त्यांच्या सहवासामध्ये राहू शकले. आणि म्हणून हे छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न, त्यांनी पाहिलेलं स्वप्न भाऊरावांच्या डोळ्यामध्येही उतरलं. आणि हे स्वप्न त्यांच्या डोळ्यामध्ये उतरल्यानंतर याच्यावर उतारा शोधण्याचं काम छत्रपतींबरोबर कर्मवीरानेही करण्याचा प्रयत्न केला. कारण हे सहज शक्य होतं. कारण बहुजनांच्या अज्ञानाचं, अंधकाराचं आणि त्यांच्या अंधश्रद्धेचं हे जे प्रॉडक्ट जे आहे ते मानवनिर्मित होतं. एका देवनिर्मित नव्हतं, निसर्गनिर्मित नव्हतं. मानवानं, एका विशिष्ट समाजानं या बहुजन समाजाची दयनीय अवस्था करण्याचं हे षडयंत्र होतं. कारण वर्ण, वर्ग, जात, धर्म हे देवानं दिलेले नाहीत. वर्ण, वर्ग, जात, धर्म हे मानवानं निर्माण केलेले आहेत. आणि म्हणून बहुजनांचं अज्ञान, अंधकार त्यांच्या जीवनातला हा मानवनिर्मित आहे. तो जर मानवनिर्मित असेल तर याच्यावर उपायसुद्धा हा मानवनिर्मितच आहे. याचं भान या सगळ्यांना आलेलं होतं. याचं भान संत तुकारामांना, यांचं भान महात्मा फुल्यांना, यांचं भान छत्रपती शाहू महाराजांना आणि कर्मवीरांनाही झालेलं होतं. आणि म्हणून हे लादलेलं मागासपण जे आहे, हे लादलेलं मागासपण भिरकावून देण्याची ताकद सर्वसामान्यामध्ये यावी, याच्यासाठी या चारी महामानवांनी अथक परिश्रम केले, अथक कष्ट केले. या अज्ञान अंधश्रद्धेच्या महामारीवर रामबाण औषण म्हणजे शिक्षण आहे, याचा साक्षात्कार या चौघांनाही झालेला होता. आणि तो साक्षात्कार इथं झाल्यामुळंच आपण पाहतो की या लोकांच्या, कर्मवीरांच्या आणि इतर छत्रपती शाहू महाराज आणि इतरांचा जो एक मार्ग त्यांनी चोखाळला, त्यांनी जी दृष्टी त्यांना मिळाली, त्यांनी दिशा जी चोखाळली, या दिशेच्या आपण पाहतो की जोरावरच कर्मवीरांनी रयतेसारखी एक मोठी संस्था जन्माला घातली आणि त्यांचं स्वतःचं तत्त्वज्ञान तयार झालं. तर हे तत्त्वज्ञान जेव्हा तयार होतं त्यावेळेला केवळ तत्त्वज्ञान असून चालत नाही, ते दृगोचर व्हावं लागतं, ते दिसावं लागतं, ते जाणवावं लागतं, त्याचा आचार विचारामध्ये त्याचं प्रतिबिंब पडावं लागतं. आणि म्हणून मी आपणाला नक्की सांगू शकतो की कर्मवीरांचं तत्त्वज्ञान जे आहे ते संस्थेच्या नावापासून सुरू होतं. संस्थेचं नाव जेव्हा त्यांनी रयत म्हणून इथं निवडलं, तिथंच त्यांचं तत्त्वज्ञान होतं. रयत म्हणजे हे नक्की कोण हो? रयत म्हणजे वंचिताचा वर्ग, रयत म्हणजे शोषितांचा वर्ग, रयत म्हणजे पददलितांचा वर्ग, दुर्लक्षितांचा वर्ग, सामान्य बहुजन कष्टकरी जनतेचा वर्ग म्हणजे ही रयत आहे. रयत म्हणजे राजे रजवाडे नव्हेत, रयत म्हणजे उमराव नव्हेत, रयत म्हणजे श्रीमंत नव्हेत, तर रयतेचा अर्थच हा वंचिताचा, शोषितांचा, दलितांचा, पददलितांचा, दुर्लक्षितांचा, सामान्य कष्टकरी जनतेचा वर्ग जो आहे तो रयत असतो. या रयतेसाठी काम करायचं आहे, रयतेसाठी आपल्याला शिक्षण इथं उपलब्ध करून द्यायचं आहे. आणि ही खूणगाठ मनाशी बांधली असल्यामुळंच अण्णांनी त्यांच्या संस्थेचं नाव रयत ठेवलेलं आहे. म्हणजे त्यांची
संस्थेचं नावसुद्धा इथं सर्वसमावेशक आहे. नावसुद्धा त्यांच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत असं आहे. त्यांच्या तत्त्वज्ञानाला समांतर चालणार आहे. त्यांचं नावसुद्धा त्यांच्या पूर्ण तत्त्वज्ञान, पूर्ण वैचारिक भूमिका जी आहे ती प्रतिबिंबित करणारी आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या संस्थेचं नाव हे रयत ठेवलं. कुठल्याही महात्म्याचं नाव नाही ठेवलं त्यांनी, तर रयत म्हणून नाव ठेवलं. कारण या रयतेचं शिक्षण, या रयतेची उन्नती, या रयतेचं कल्याण हे त्यांचं अंतिम ध्येय होतं. गावोगावी जाऊन होतकरू मुलं शोधणं हे त्यांचं काम होतं. रयतामधल्या वंचितांना शोधणं, होतकरू मुलांना शोधणं आणि त्यांना शिक्षित करणं हे त्यांचं काम होतं. पण हे काम करत असताना हे कशा पद्धतीनं होऊ शकतं? त्यांच्या तत्त्वज्ञानातला हा पहिला भाग होता की त्यांच्या संस्थेचं नाव. आणि हे जर करत असताना काय करायला हवं होतं? 100 वर्षापूर्वी ज्या वेळेला शिक्षण घ्यायचं जर असेल तर आपण पाहतो की खेड्यापाड्यातून काही कोस दूर असणारं, एक दिवस चालूनही तिथंपर्यंत न पोहोचता येणाऱ्या अशा ठिकाणी कुठंतरी एखादं विद्यालय असायची, एखादी शाळा असायची. आणि त्यामुळं अशा ठिकाणी विद्यार्थ्यानं जाणं राहणं दुरापास्त होतं. ना तेव्हा कधी लॉजची सोय होती, ना कुठं धर्मशाळा. वसतिगृह असणं ही शिक्षणाची पूर्व अट होती. मुलांची राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय झाल्याशिवाय शिक्षणाचा विचारही करता येत नव्हता. अशा काळामध्ये कर्मवीरांनी हे शैक्षणिक कार्य सुरू केलेलं होतं. आणि हे काम सुरू करत असताना कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची सुरुवात ही वसतिगृहाने का केली? एखाद्या शाळेनं का केली नाही? तर विद्यार्थ्याला राहण्याची सोय कुठून करणार? विद्यार्थ्याला खाण्यापिण्याची सोय कुठून करणार? प्रथम त्याची खाण्याची आणि राहण्याची सोय झाली तरच शिक्षण होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये शाळा नव्हे तर वसतिगृह असण्याची निकड जी होती ती निकड कर्मवीरांनी जाणलेली होती. आणि म्हणून हे सर्व जाती धर्माची मुलं जी आहेत त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय करण्यासाठी पहिलं वसतिगृह कर्मवीरांनी सुरू केलं. काल्याला सुरू केलं, कालांतरानं ते साताऱ्यामध्ये आलं. शाहू बोर्डिंग नावानं ते आपण पाहतो की आज सर्वश्रुत आहे. शाहू बोर्डिंग नावानं आपण पाहतो की सगळ्यांना परिचित असणारी ती इमारत आहे, ती संस्था आहे. पण इथं करत असताना आपण पाहतो की कर्मवीरांनी खूप मोठं काम केलं या वसतिगृहामध्ये. मी आपल्याला सांगू इच्छितो, छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज जरी राजा होते तर त्यांनाही जे त्या काळामध्ये शक्य झालं नाही, कदाचित तो काळ तितका परिपक्व नसावा. लोकांचं सामाजिक शिक्षण कदाचित तेवढं झालेलं नसावं. म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी एका बोर्डिंगमध्ये सगळं जाती धर्माची विद्यार्थी जे आहेत, मुलं जी आहेत ठेवण्याचं त्यांना साध्य झालं नाही. प्रत्येक जाती धर्माच्या मुलांसाठी वेगळी हॉस्टेल्स, वेगळी वसतिगृह त्यांना निर्माण करावी लागली. पण त्यांनी केली कारण या बहुजनांनी शिकलं पाहिजे हा त्यांचा ध्यास होता. काही कालांतरानं कर्मवीरांनी जेव्हा या शिक्षणाचा प्रसार किंवा शिक्षणाची सुरुवात केली त्यावेळेला मात्र कर्मवीरांनी एक किमया करून दाखवली. शाहू बोर्डिंगमध्ये जात धर्म पंथ निरपेक्ष असं सहशिक्षण शक्य झालं ते कर्मवीरांच्यामुळं झालं. शाहू बोर्डिंगमध्ये सर्व जातीची, सर्व धर्माची, सर्व पंथाची मुलं एका बोर्डिंगमध्ये एका ठिकाणी जेवणं आणि राहणं ही किमया जी आहे ती प्रथमतः कर्मवीरांनी करून दाखवली. त्यापूर्वी ती कधीही घडू शकलेली नव्हती. असं मी म्हणेन की वाघ बकरीला एका पाणवठ्यावर पाणी पिण्याची, जेवण्याची आणि वास्तव्याची किमया जितकी अवघड होती तितकंच हे अवघड काम तत्कालीन 100 वर्षापूर्वी होतं. कारण जात धर्म वर्ण आश्रम याच्या कडेकोट चौकटीमध्ये समाज जगत होता. आणि या कडेकोट चौकटीमधून या सगळ्यांना बाहेर काढणं आणि किमया या शब्दाशिवाय दुसरा शब्द मला सुचत नाही. आणि त्यामुळं या सामाजिक एकतेचा, सामाजिक समरसतेचा वस्तुपाठ म्हणजे छत्रपती शाहू बोर्डिंग होते. आणि या छत्रपती शाहू बोर्डिंग ज्याला आपण सोशल क्रॉस सेक्शन असं म्हणू, समाजाचा आपण पाहतो की विविध अंगातील, विविध भागातील सगळी मुलं आपल्याला त्या छत्रपती शाहू बोर्डिंगमध्ये दिसू शकत होती. या पूर्वी ते धर्मानं एका विशिष्ट व्यवस्थेनं निर्माण केलेला
अमानवी आणि अमंगळ भेदाभेद जो निर्माण केलेला होता, या अमानवी आणि अमंगळ भेदाभेदाला कर्मवीराने दिलेली ही चपराक होती. कर्मवीराने केलेला हा घणाघात होता तो. आणि हा घणाघात केल्यानंतर आपण पाहतो की ही जाती व्यवस्था, स्पृश्य अस्पृश्यता, अमानवता आणि अमंगळता जी आहे ती अमंगळता नष्ट करण्याचं काम या शाहू बोर्डींच्या माध्यमातून त्यांनी केलं. म्हणून वसतिगृह निर्माण करण्याचे आपण पाहतो की त्यांनी दुसरं पाऊल कर्मवीरांनी उचललेलं होतं. आणि हे पाऊल ज्या वेळेला त्यांनी उचललं याचं कारण ती पूर्व अट होती. आज आपण इन्क्युबेशन सेंटरची आपण वार्ता करतो. इन्क्युबेशन सेंटरचा आपण इथं उल्लेख करत असतो नेहमी या नॅकच्या पार्श्वभूमीवर. मी आपणाला सांगू इच्छितो इथं की बहुजनाच्या शिक्षणाच्या दृष्टीनं वसतिगृह ही इन्क्युबेशन सेंटर्स होती. आणि वसतिगृह तयार झाली म्हणूनच मुलं शिकू शकली. म्हणूनच कर्मवीरांना त्यांनी या रयत शिक्षण संस्थेची पहिली व्यवस्थापनाची फळी जी आहे या वसतिगृहामध्ये तयार केली आणि त्यांच्याच हवाली रयत शिक्षण संस्था त्यांनी केली. आता जर हे वसतिगृहानंतर जर शाळा सुरू करायची असेल, संकुल सुरू करायचं असेल, शिक्षण संकुल, ते कसं करता येईल? कारण तिथे शिकवण्यासाठी हवे असणारा जो शिक्षक वर्ग जो आहे, गुरुजन वर्ग जो आहे, तो गुरुजन वर्ग निर्माण करायचा असेल तर तो कसा असावा याच्याबद्दलचं चिंतन, याच्याबद्दलचं मनन कर्मवीरांनी पुरेपूर केलेलं होतं. कर्मवीरांच्या अगोदर हंटर कमिशनमध्ये जेव्हा महात्मा फुल्यांनी तिथे आपली कैफियत मांडलेली होती, महात्मा फुल्यांनीही खांद्यावर घोंगडी घेऊन डोक्याला मुंडासा बांधून पागेटो बांधूनच या हंटर कमिशनपुढे ते उभे राहिलेले होते. आणि त्यांनी तेव्हा बहुजन समाजाच्या शिक्षणाची कैफियत हंटर पुढे मांडलेली होती. आणि त्याच्यामधले एक कलम जे होतं ते एक कलम असं होतं की बहुजनांना जर शिकवायचं असेल तर बहुजनातले शिक्षक आवश्यक आहेत. कारण ज्याचं जळतं त्याला कळतं, ज्याने सोसलं आहे त्यालाच समजतं की या समाजातील विद्यार्थ्यांना किंवा मुलांना कसं शिकवावं, त्यांना शिक्षण कशा पद्धतीनं द्यावी हे आपण पाहतो की इतर समाजातील शिक्षकांना कळणं शक्य नव्हतं. त्या काळामध्ये शिक्षकाची वर्ग जो होता तो वर्ग बहुजन समाजामधून क्वचित तयार होत होता. त्या काळामध्ये पंतोजींची एक आपण पाहतो की पिढी असायची आणि पंतोजी शिकवत असत. आणि पंतोजी हा बहुजन समाजातला घटक नव्हता. तर बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्या विद्यार्थ्याचा कळवळा जर यायचा असेल तर बहुजन समाजातला शिक्षक असला पाहिजे, तरच तो मनापासून शिक्षणाचं ज्ञानदानाचं काम करू शकेल, त्यांच्या त्या विद्यार्थ्यामधली ज्ञान लालसा जागृत करू शकेल, त्यांना ज्ञानदान करू शकेल, याची खुणगाठ कर्मवीरांनी बांधलेली होती. आणि त्यामुळं इथं आपण पाहतो की ज्याच्या मुलाला, ज्या मातेच्या मुलाला काही पीडा आहे तिलाच आपण पाहतो की तिचाच प्राण तळमळेल, इतराचा प्राण तळमळणार नाही. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या व्यथा जी आहे ती व्यथा बहुजन समाजातील शिक्षकालाच कळू शकते. संत तुकारामाच्या शब्दामध्ये सांगायचं, जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. लाभाविण प्रीती जर करायची असेल तर तिथं कळवळ्याची जाती असावी लागते. स्वतःच्या पोटचं मूल जे आहे त्याची पीडा दूर करायची असेल, ती समजायची असेल तर आपण पाहतो की माताच फक्त विकल होऊ शकते, शेजारी विकल होऊ शकत नाही. आणि म्हणून कर्मवीरांनी इथं बहुजन समाजातील शिक्षक जो आहे हा शिक्षक वर्ग तयार करण्यासाठी, बहुजन समाजाच्या शिक्षक तयार करण्यासाठी पहिलं D.Ed कॉलेज इथं सुरू केलं. म्हणजे पहिल्या 3 संस्था जे किंवा 4 शैक्षणिक संकुलं जी तयार केली गेली, सयाजीराव हायस्कूल, तिथंच शेजारी असणारं इथं शिक्षणशास्त्र पदविका महाविद्यालय हे पहिल्यांदा त्यांनी सुरू केलं. कारण बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तर बहुजनांचा शिक्षक, बहुजनांचा शिक्षक द्वय तयार केला पाहिजे, शिक्षक वृंद तयार केला पाहिजे, ही खुणगाठ कर्मवीरांनी बांधलेली होती. हा त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचाच भाग होता. आणि त्यामुळे कर्मवीरांनी आपले विचार शिक्षणाच्या संदर्भात, विद्यार्थ्याच्या संदर्भात
शिक्षकाच्या संदर्भात, वसतिगृहाच्या संदर्भात या पद्धतीनं त्यांचं चिंतन आणि मनन त्यांनी केलेलं होतं. तर हे शिक्षण जर बहुजनांना द्यायचं असेल, वसतिगृहामध्ये आणून द्यायचं असेल आणि शाळेमध्ये बहुजन समाजातील शिक्षकांनाच तिथं दानदानामध्ये समरस करायचा असेल, तर आपण पाहतो की मग कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे या मुलांना, याचाही विचार कर्मवीरांनी केलेला होता. शिक्षण म्हणजे केवळ साक्षरता नव्हे. त्या काळामध्ये साक्षरतेला शिक्षण म्हटलं जायचं. त्याला वाचता येऊ शकत होतं, ज्याला लिहिता येऊ शकत होतं, त्याला आकडेमोड करता येत होती, त्याला शिक्षित म्हणण्याची प्रथा 100 वर्षापूर्वी होती. कारण ते शिक्षण त्यांना पोटापाण्याची व्यवस्था करू देत होतं. आज केवळ साक्षरता किंवा लिहिणं वाचणं आणि आकडेमोड करणं याला आपण शिक्षण कदापि म्हणू शकणार नाही. कर्मवीरांनी त्या काळातही त्याला शिक्षण म्हटलेलं नव्हतं. कर्मवीरांचा शिक्षणाचा अर्थ खूप वेगळा होता की ज्यांनी त्या कर्मवीरांनी त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये असंच शिक्षण देण्याची व्यवस्था केली, जे शिक्षण विद्यार्थ्याला स्वाभिमानी बनवेल, जे शिक्षण विद्यार्थ्याला समर्थ बनवेल, जे शिक्षण विद्यार्थ्याला स्वावलंबी बनवेल, त्याला ते शिक्षण म्हणत होते. म्हणून इथं स्वाभिमानी बनणं, समर्थ बनणं, स्वावलंबी बनणं याला त्यांनी शिक्षक म्हटलं. कारण त्यांच्या लेखी शिक्षण घेतलेला, शिक्षित असणारा कधीही याचक बनणार नाही. शिक्षित असणारा कधीही परावलंबी असणार नाही. शिक्षित असणारा समाजावरचं बांडगुळ म्हणून जगणार नाही, किंवा शिक्षित असणारा कधी भिक्षकरी होणार नाही, याची काळजी कर्मवीराने घेतलेली होती. जो भिक्षकरी बनतो, जो भीक मागून खातो, तो शिक्षित कधी असू शकत नाही. त्यामुळे कर्मवीरांच्या लेखी याला ते शिक्षक म्हणत होते. केवळ लिहिणं वाचणं येणं त्याला त्यांनी कर्मवीरांनी 100 वर्षापूर्वी सुद्धा शिक्षण म्हणून संबोधलं नाही. कर्मवीरांच्या माथी त्यांच्या मते शिक्षण हे याचक निर्माण करणारं नसतं. शिक्षण हे परावलंबी माणसं निर्माण करणारं असू शकत नाही. शिक्षण माणसाला बांडगुंड बनवू शकत नाही आणि शिक्षक हे त्याला भिक्षकरी बनवू शकत नाही. तर अशाच प्रकारचं शिक्षक इथं कर्मवीराने दिलं. मग आपण त्यांच्या ब्रीदवाक्याकडे येतो. संस्थेचं ब्रीदवाक्य जे आहे, स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद, हे त्यांनी जे म्हटलेलं आहे, तर हे फक्त ब्रीद नाही मित्रांनो, हे फक्त आपण मिशन स्टेटमेंट नाही, तो कर्मवीराने दिलेला, बहुजन समाजाला दिलेला तो मंत्र आहे. त्यांनी दिलेला तो महामंत्र आहे की जोपर्यंत तुम्ही स्वावलंबी होऊ शकत नाही, जोपर्यंत तुम्ही समर्थ होऊ शकत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वाभिमानी होऊ शकत नाही, तोपर्यंत तुम्ही शिक्षित नाही. तोपर्यंत तुम्ही शिकलेले नाही, याची खूणगाठ तुम्हाला बांधावी लागेल. याच्यामध्ये मी आपणाला सांगतो की संत तुकारामांचे गुरु जे होते, महाअवतार बाबाजी हिमालयामध्ये होते. संत तुकारामांनी त्यांना कधी पाहिलं नाही, परंतु संत तुकारामांनी त्यांना गुरु मानलेलं होतं. या महाअवतार बाबाजींनी त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन त्यांना दृष्टांत दिला आणि तुकारामांना शिष्य म्हणून स्वीकारलं. त्या महाअवतार बाबाजींनी तुकारामांना एक मंत्र दिला, आणि कुठला मंत्र होता तो रामकृष्ण हरी हा मंत्र होता. तर रामकृष्ण हरी हा मंत्र संत तुकारामांना त्यांच्या गुरुनी महाअवतार बाबाजींनी दिला. बहुजन समाजाला, या रयतेला कर्मवीरांनीही एक मंत्र दिला, आणि तो मंत्र म्हणजे स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. हे केवळ मिशन स्टेटमेंट नाही, हे केवळ ब्रीदवाक्य नाही, तर हा बहुजन समाजाला, वंचित समाजाला, या शोषित समाजाला, पददलित समाजाला कर्मवीरांनी दिलेला हा महामंत्र होता. आणि या महामंत्राच्या जोरावर आपण पाहतो की इथं कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्था चालवलेली होती. त्या काळामध्येही मी तुम्हाला सांगू इच्छितो, संत महंत खूप झालेत. आपणाला स्वतःला संत म्हणवणारेही भरपूर झालेले आहेत, परंतु त्याचा दृष्टिकोन मानवतेप्रती काय आहे याच्यावरून तो संत आहे की नाही हे कळतं. संत तुकारामाच्या काळामध्ये सुद्धा संत इथवर होत आहे. त्या दोघांचा आपण पाहतो की याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर पाहिलात आपण, तर आपणाला कळेल की यातला संत कोण. एकाने असं म्हटलंय, भिक्षा म्हणजे अमरवल्ली,
जिकडे तिकडी लगडलेली. भिक्षा म्हणजे अमरवल्ली जिकडे तिकडे लगडली. भिक्षा म्हणजे ही अमरवल्ली आहे, अमर झाड आहे. तुम्ही जाण त्याची भिक्षा कधीही तोडून घ्या आणि त्याच्यावर जगा, अशी एक विचारधारा होती. परंतु संत तुकारामांची विचारधारा अशी नव्हती. भिक्षा मागून उदरनिर्वाह करणं हे संत तुकारामांना, कर्मवीरांना, छत्रपतींना किंवा महात्मा फुल्यांना कधीही अपेक्षित नाही. कर्मवीरांना जे अपेक्षित होतं ते संत तुकारामांनी त्यांच्या शब्दामध्ये मांडलेलं आहे. संत तुकारामांचं म्हणणं असं होतं, भिक्षा पात्र अवलंबिने जळो जिने लाजीरवाणे. भिक्षा पात्र अवलंबिने जळो जिने लाजीरवाणे. हातामध्ये भिक्षेचं भांड घेणं, भिक्षा पात्र घेणं त्यापेक्षा मृत्यू परवडला, अशी विचारधारा संत तुकारामांची होती. तीच विचारधारा कर्मवीरांची होती. माझा विद्यार्थी पोषणासाठी, उदरनिर्वाहासाठी कुणाच्या दारासमोर उभा राहता कामा नये. तर त्याने स्वतःचं कष्ट करून स्वावलंबनानं स्वतःचा उदरनिर्वाह केला पाहिजे. किंबहुना स्वतःच्या उदरनिर्वाहाबरोबरच इतरांच्या उदरनिर्वाहाची त्यांनी सोय केली पाहिजे, अशी विचारधारा असणारा हा कर्मवीर, हा महान विभूती जी आहे ती विभूती होती. त्यामुळं अशी विचारधारा असणारी हे त्यांचं शैक्षणिक तत्त्वज्ञान होतं. त्या विद्यार्थ्यानं स्वावलंबनाचा धडा कसा घ्यावा, शिक्षणामधून कशा पद्धतीनं त्याचा मनोधारणा, त्याची धारणा तयार व्हावी, शिक्षणामध्ये तो कसा नागरिक तयार व्हावा, हे आपण पाहतो की धारणा जी आहे ती कर्मवीरांनी याच्यामध्ये मांडलेली होती. आणि म्हणून कर्मवीरांची जी शैक्षणिक तत्त्वज्ञानं जी आहेत ती तत्त्वज्ञानं आपण पाहतो की खूप वेगळी आहेत. त्यांचे विचार जे आहेत ती वेगळी आहेत. त्यांची शैक्षणिक धारणा जी आहे तीही वेगळी आहे. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की देव कुणी पाहिला. देवाच्या बाबतीमध्ये असं बरंच म्हटलं जातं की देव हा परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे. म्हणजे आपणाला तो दिसत नाही, आपणाला तो पाहता येत नाही, आपणाला तो जाणवत नाही, आपण त्याला स्पर्श करूत नाही, असा निर्गुण निराकार हा परमेश्वर धर्मशास्त्रामध्ये रंगवलेला आहे. खूप छान रंगवलेला आहे, खूप त्याला रंग दिलेले आहेत. मी मित्रांनो तुम्हाला सांगतो, निर्गुण निराकाराचा परमेश्वराची भक्ती तुकारामांनी कधी केली नाही. निर्गुण निराकार परमेश्वर त्यांनी मांडला नाही. त्यांनी मांडला तो सगुण साकार परमेश्वर मांडला. कर्मवीरांनी सगुण साकार परमेश्वराचीच पूजा केली, त्याचीच सेवा केली. जो जनता जनार्दन जो आहे, दरिद्री नारायण जो आहे, या दरिद्री नारायणाची, जनता जनार्दनाची पूजा, त्याची सेवा जशी तुकारामांनी केली, जसे महात्मा फुल्यांनी केली, जशी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केली, तोच वारसा कर्मवीरांनी पुढे चालवला. आणि कर्मवीरांनी या रंजल्या गांजल्या समाजातील हे विद्यार्थी उचलून आणले आणि त्यांना शिक्षित केलं, त्यांना समर्थ केलं, त्यांना स्वाभिमानी बनवलं. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेचे मानावा. तुकारामाच्या ही उक्ती जी आहे, ही उक्ती जेव्हा मी कर्मवीरांच्याकडे पाहतो, त्यांच्या प्रतिमेकडे पाहतो, त्यावेळेला त्या प्रतिमेमध्ये मला साधू दिसतो, त्या प्रतिमेमध्ये मला संत दिसतो, त्या प्रतिमेमध्ये मला देव दिसतो. हा माझा सगुण आणि साकार परमेश्वर आहे, हा माझा सगुण आणि साकार देव आहे. कारण ज्याला दलिताबद्दल मायेचा पाजर फुटत नाही तो देव नाही. त्याला दलितामध्ये कणव ज्याला येत नाही तो देव असू शकत नाही. म्हणून स्वतःच्या मुलावर जेवढं प्रेम, त्याबद्दल जेवढी दया, तेवढीच निराधाराच्या मुलांच्या बद्दल जेव्हा दया आपल्या मनामध्ये उत्पन्न होते, दास दासींच्या मुलांच्या बद्दल दया उत्पन्न होते, तिथं परमेश्वराचं वास्तव्य असतं, तिथं परमेश्वराचा वास असतो. दया करणे जे पुत्रांसी, तेच दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ती. भगवंताची मूर्ती ही तुम्ही दगडाच्या मूर्तीला पूजायचं कारण नाही, संगमरवराच्या मूर्तीला पूजायचं कारण नाही. ज्याच्या हृदयामध्ये अशा दीनदलितामध्ये कणव आहे, ज्याच्या हृदयामध्ये दीनदलितामध्ये दया आहे,
तिथं या परमेश्वराचं वास्तव्य असतं, तिथं या ईश्वराचं वास्तव्य असतं, देवाचं वास्तव्य असतं. त्यामुळं मी देव जो पाहतो तो महात्मा फुल्यांच्या स्वरूपामध्ये, देव पाहतो तो तुकारामाच्या स्वरूपामध्ये, देव पाहतो राजश्री शाहू महाराजांच्या स्वरूपामध्ये, देव पाहतो तर कर्मवीरांच्या स्वरूपामध्ये पाहतो. कर्मवीरांसारख्या विभूती खरं तर आपणाला अण्णा हे देवाजीचं देणं आहे, आपणाला मानवतेचं लेणं आहे ते, आणि ज्ञानार्जकांचं दैवत आहे. त्यामुळे हे परमेश्वराने दिलेलं देणं, हे मानवतेचं लेणं आणि पूर्ण ज्ञानार्जनांचं, पूर्ण साधकांचं दैवत जे आहे ते दैवत हे कर्मवीर आहेत. बहुजनांसाठी जे परिवर्तनाची लढाई लढली त्यांनी, त्यांच्यापूर्वी अनेकांनी लढली, या परिवर्तनाच्या दिंडीमधले ते बिणीचे वारकरी आहेत. आणि म्हणून आज आपण इतक्या सुस्थितीमध्ये आहोत. हा बहुजन समाज इतक्या चांगल्या अवस्थेमध्ये आहे. ते केवळ विचारवंत नव्हते, तर ते आचारवंत होते, ते कर्मवीर होते, हिरो इन ॲक्शन होते. आणि या अशा कर्मवीरांच्या, या आचारवंत, असा द्रष्टा महामानव, असा संत महामानव, असा समाजसुधारक कर्मवीराच्या रूपानं या भूमीवर अवतरलेला होतं. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. बऱ्याच वेळेला पूर्वसुरीच्या वक्त्यांनी सुद्धा म्हटलेलं होतं की अण्णा फार शिकलेले नव्हते. माझी हरकत आहे या शब्दावर, या वाक्यावर मी हरकत घेतोय. अण्णा फार शिकलेले नव्हते म्हणणं, माझं मत आहे की अण्णा इतकं कुणीच शिकलेलं नव्हतं. जर एवढ्या बहुजन समाजाला शिक्षित करणारा, स्वाभिमान देणारा असा माणूस जर असेल तर तो शिकलेला नव्हता असं कसं म्हणत आपणाला? तर अण्णा खूप शिकलेले होते. आजपर्यंत रेस शिक्षण संस्थेमध्ये जेवढे शिकले त्यांची गोळाबरीज केली त्याच्यापेक्षाही जास्त अण्णा शिकलेले होते. आणि म्हणून तर एवढा शिक्षणाचा पसारा, म्हणूनच एवढ्या शिक्षण संस्था आणि एवढ्या बहुजन समाजाला ते साक्षर करू शकले, शिक्षित करू शकले, सुशिक्षित करू शकले, संस्कारी करू शकले, सुसंस्कृत करू शकले. अण्णा इतका शिकलेला माणूस कुणीही नव्हता, हे माझं प्रांजळ मत आहे. अण्णांनी विद्यार्थ्यांसाठी झोळी घेतलेली होती, तुम्हालाही माहीत आहे. त्या काळामध्ये शिकण्यासाठी झोळी घेणारे इतरही होते, इतर समाजात होते. ओम भिक्षांदेही म्हणणारे, माधुकरीची व्यवस्था ज्या वर्गामध्ये तयार करून ठेवलेली होती, पोटापाण्याची व्यवस्था बहुजन समाजावरच ढकलून रिकामे झालेले होते, असे ओम दीक्षांदेही भवती असं म्हणणारे जे होते, अण्णांनीही भिक्षा मागितली, परंतु स्वतःसाठी नाही. भीक, भिक्षा आणि दान याच्यामध्ये फरक आहे. स्वतःच्या पोटासाठी जे मागितलं जातं त्याला भीक म्हटली जाते. स्वतःच्या पोटाबरोबरच कुटुंबाचा, व्यक्तीच्या पोटासाठी जेव्हा मागितली जाते त्यावेळेला ती भिक्षा असते, परंतु समाजासाठी जेव्हा ती मागितली जाते ते दान असतं. अण्णांनी भिक्षा नाही मागितली कधी, अण्णांनी दान मागितलं. आणि ते दान मागून या बहुजन समाजाच्या, दलितांच्या, शोषितांच्या, या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी म्हणून ते दान खर्च केलं. अण्णांसारखा श्रीमंत माणूस मी जगामध्ये पाहिलेला नाही. अण्णांसारखी इतरही काही श्रीमंत माणसं होती, त्याच्यामध्ये संत गाडगेबाबाही होते. वरोड्याला काम करणारे, कुष्ठरोग्यांची वसाहत, त्या माळावर माळा फुलवणारे आपण पाहतो की बाबा आमटेही होते. या सगळ्यांनी कोट्यावधी रुपये मिळवले, लोकांनी त्यांना त्यांच्या झोळीमध्ये टाकले. पण बाबा आमटे असतील, संत गाडगे महाराज असतील किंवा कर्मवीर असतील, कोट्यावधींची उलाढाल करणारी हे महामानव, स्वतःचं बँक अकाउंट नव्हतं त्यांचं कधी. आलेला पैसा, उजव्या हातानं आलेला पैसा डाव्या हातानं कधी गेला त्याचा हिशोब त्यांनी कधी ठेवला नाहीत. म्हणून मी अण्णांना, बाबा आमटेंना आणि संत गाडगे महाराजांना कोट्याधीश कफल्लक संबोधतो. त्यांना मी कोट्याधीश कफल्लक असं म्हणतो, कारण कोट्यावधीची संपत्ती हाती आल्यानंतरही दुसऱ्या क्षणाला कफल्लक असणारी ही माणसं जी होती, कारण हा पददलितांच्या उत्थानासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी, त्याच्या प्रगतीसाठी म्हणून आयुष्यभर झुजणारी आपण पाहतो की हे महामानव होते. आणि म्हणून त्यांनी दान मागितलं, त्यांनी भीक नाही मागितली कधी.
भिक्षा नाही मागितली, त्यांनी दान मागितलं, कारण ते इतरांसाठी होतं, इतरांच्या भल्यासाठी होतं. आणि म्हणून अण्णांनी हा चेतवलेला ज्ञानयज्ञ जो होता, त्या ज्ञानयज्ञामध्ये मी कृतज्ञतापूर्वक त्यांचा उल्लेख करतो. लक्ष्मीबाई पाटील त्यांच्या धर्मपत्नी या ज्ञानयज्ञामध्ये स्वतःचं पूर्ण आयुष्य समिधा म्हणून त्यांनी समर्पित केलं. समिधा म्हणून त्यांनी इथं झोकून दिलं आणि अण्णांच्या बरोबरच त्यांच्या हाताला बळ देण्याचं त्यांनी काम केलं. खरं तर अण्णांच्या बाबतीमध्ये, कर्मवीरांच्या बाबतीमध्ये व्याख्यान म्हणणं मला शोभत नाही आहे, मला आवडत नाही ते. कर्मवीर अण्णा हे आख्यानाचा विषय आहेत. कर्मवीर अण्णा हे प्रवचनाचा विषय आहेत. कर्मवीर अण्णा हे कीर्तनाचा विषय आहेत, केवळ व्याख्यानाचा विषय नाहीत. कर्मवीरांच्याबद्दल जितकं बोलावं अवीट आहेत, अमर्यादा आहे, कधीही न संपणार आहे. आणि म्हणून अशा या महापुरुषांचं स्मरण करण्यासाठी म्हणून, समारोपाचं पुष्प गुंफण्यासाठी म्हणून मला तुम्ही संधी दिलीत, तर मी व्याख्यान म्हणत नाही, तर या रयत शिक्षण संस्थेच्या शतकोत्तर शताब्दी समारोहामध्ये आणि कर्मवीर अण्णांची ही शतकोत्तर 33वी जयंतीच्या निमित्तानं या व्याख्यानाच्या, मी व्याख्यान म्हणणार नाही, तर मी आदरांजली किंवा ही आदरांजली जी आहे ते अर्पण करण्यासाठी म्हणून तुम्ही मला इथं निमंत्रित केलेलं होतं. ही माझी मनोभूमिका आहे, ही माझी भावना आहे. आणि ही संधी जी तुम्ही मला मिळवून दिलीत त्यासाठी तुमच्या संस्थेचा कर्मवीर व्यवस्थापन महाविद्यालय, प्राचार्य सावंत सर,